बघा मित्रांनो, इथं विवान झोपलाय त्यामुळे आम्ही बॉबी अशी खातो हळूच. ही आहे लोखंडाची कढई, याच्यात बनवायची आम्हाला चिकन बिर्याणी. चुलीवर बनवायची. आजी चूल पेटवती. सगळ्यांना कामाला लावलंय. मला खायला मला असं लय छान वाटते. मला ते तुम्ही व्हेज वाल्यांमध्ये कन्सिडर करा. मित्रांनो, प्रियांका ट्राय करणार आहे आता वरवंटा पाट्यावरती. जाऊ दे करा. जाऊ दे, शिकली. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे मंगळवार. जिमला चाललोय मी आणि आज आपल्याला गावी जायचंय. नुसतं फिरायचंय आता सुट्टीत. गावाकडे किती पाऊस झालाय, काय आहे सिच्युएशन, आपल्या विहिरीला किती पाणी आलंय, सगळं बघू. मस्त होणार आहे आज पण ब्लॉग. मस्त पाऊस पडून गेलेला आहे. हे बघा मित्रांनो, मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय की गावी चाललोय आम्ही. तर रेडी झाले आम्ही. वाजलेले आहेत 11. 1 दिवस असो, 2 दिवस असो, 8 दिवस असो, गावी जाताना मला काय काय गोष्टी कॅरी कराव्या लागतात एडिटिंगसाठी, त्या मी आज दाखवतो तुम्हाला. तर इथं आहे मोबाईल, वॉलेट, ही आपली बॅग आहे छोटीशी, आणि हे बघा माईक आहे आपला मोबाईलचा, की ऑन द स्पॉट काही सुचलं रील वगैरे तिथं करू शकतो. आणि हे आहे अडॅप्टर आपल्या मोबाईलला लावायचं. हेडफोन एडिटिंगसाठी, इयरबड्स, आपला आयफोनचा चार्जर, आणि हा आहे चार्जर आपल्या गोप्रोचा. याच्यात 2 बॅटरीज आहेत, एक बॅटरी गोप्रोमध्ये आणि हा त्या बॅटरी करण्यासाठी चार्जरचा ही डेटा केबल. आणि ही जी वस्तू आहे ती आहे आपली वॉटरप्रूफ गोप्रो. जर पाण्यात घेऊन गेलो तर हे तरंगत राहतो, म्हणजे बुडत नाही गोप्रो. आणि ही गोष्ट म्हणजे आपल्या गोप्रोला बनवते वॉटरप्रूफ. ही क्लिप विसरलो होतो मी. मेहर रिट्रीटला जर ही क्लिप असती तर मस्त पाण्यात घेऊन गेलो असतो मी गोप्रो, आणि त्याच्यावरून हे कवर लावायचं. झाला आपला गोप्रो वॉटरप्रूफ. पण आता हे माईक बसवलं एक्सटर्नल, त्याच्यामुळं मी घेऊन नाही जाऊ शकत पाण्यात. तर असं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी मला कॅरी करावं लागतात कुठेही चाललो तर. मागे ठेवायची ना ताई. गणपती बाप्पा मोरया. तर मी इथं विवान झोपलाय त्यामुळे आम्ही बॉबी अशी खातो हळूच. CNG भरायला आलोय आम्ही आता. शिक्रापूरच्या मागे भरतोय CNG गाडीमध्ये. इथं आहे 92 रुपये किलो, आणि आपल्या इकडं आहे 85 रुपये किलो इकडे. तर मित्रांनो, भरलेला आहे CNG 805 रुपयाचा. तरी तर मी सांगितलं महाग आहे थोडासा. इथे महाग कसं? 4-5 रुपये फरक पडतो पुण्यात आणि थोडंसं आउटसाईडला आल्यावर. पाणी पाजावं लागेल. तिचं पाणी कुठे? पाणी प्यायचंय. आणि तू बस. पाणी प्यायचंय. तू बस. अरे तहान लागली होती बाळाला. रुमाल दे रे. नाही नाही, गाडी लागली बाळा तुला. नाही, फुर करतोय. थोडं थोडं मागून उचल ना. पी ना, तुला कोण काय म्हणले? पाणी पी.
मित्रांनो आम्ही आलोय आता बेलवंडी फाट्यापासून लेफ्ट घेतला. इथं रोडचं काम चालू आहे बघा. रस्ता रुंदीकरण चालू आहे त्यामुळे त्यांनी डांबरी सडक होती तिथे एकदम तोडून काढली. आता कच्चा रस्ता ठेवलाय. बेलवंडी फाटा बेलवंडी रोड आहे हा. पुढे जाऊन तो कनेक्ट होतो काष्टी. काष्टी माहीत असेल तुम्हाला, श्रीगोंदा तालुक्यात. पुणे नगर हायवे पासून राईट घेतलाय आम्ही. विमानला वैताग आलाय एकदम. चौताळलाय तो. चावायला लागलाय. दात नाही पण दात नाहीये. टायगर टायगर लय पाकळ. कशाला बसायला बसलो असतो ना. चला थांब थांब मी टाकी कुठला काय काय करायचीला. चला चला चला. तर मित्रांनो आम्ही चाललोय आता निमोण्याला. प्रियंकाच्या घरून निघालोय. आता आम्ही आमच्या घरी चाललोय. तर जेवण झालं मस्तपैकी. अंधार पडलाय आता. 5:30 वाजलेत. संध्याकाळी आहे चिकन बिर्याणीचा बेत एकदम चुलीवर. आपली लोखंडाची कढई त्याच्यात बनवू चुलीवरची बिर्याणी. कुठे आला रे तू. बाबू चल ग देशाने ग म्हणजे नट्टवाडा. तुमचा व्हिडिओ बघतोय बाबा. आणि वेगळा मोठा मोबाईल घेतलाय का. मग मला दाखवतोय साई. पाऊस चालू झालेला आहे जोरदार. बघा आम्ही आत्ता पोहोचलो इथं. जोरात पाऊस चालू झाला. हा तेव्हा मी शूट करत होते. ही आहे लोखंडाची कढई. याच्यात बनवायची आम्हाला चिकन बिर्याणी. चुलीवर बनवायची. बघ तिथं दाखव. आजी चूल पेटवती. सगळ्यांना कामाला लावलंय. इथे ताई वॉश करतात ते चिकन. अरे तू थांब मी देतो तुला दुसऱ्या. इथे आजींचं काम चालू आहे चूल पेटवायचं. इथे मामा भाचा कढई वॉश करण्यात आहे बिझी. इथे आई विवांचं जेवण बनवतात. ते सिरलॅक आहे ना. इथे आजोबा विवांना घेऊन बसल्यात आणि इथे त्याची मम्मी शूट करत आहे. गोळा ठेवलेली आहे कढई इथं चुलीवरती. कांद्याची गोण इथं एवढी मोठी. गावाकडं काही कमी नसतं. कांदे विंदे भरलेले आहेत इथं भरपूर आपल्याकडे. हे कांदे घेऊ कापू आपण. लाईट नाही आहे तर इथं पाट्यावर वाटायचं काम चालू आहे. पाटा धुण्यापासून ताई इथं करते काम. दिसतं अंधारात दिसत नाही. आज सगळं एकदम ऑथेंटिक बिर्याणी बनणार आहे. चुलीवरची बिर्याणी स्क्रॅच पासून बनणार आहे. पाट्यावरचं वाटण. तर लोखंडाची कढई. विळीवर कांदा कापणे चालू इथं. गावरान बिर्याणी म्हणू शकतो आपण. बघा इथं आलं लसूण पेस्ट बनवायचं काम चालू आहे. ते पण वरवंटा पाट्यावरती. मित्रांनो प्रियांका ट्राय करणार आहे आता वरवंटा पाट्यावरती.
येस गुड वरती बघ. हा जमलंय जमलंय. सक्सेसफुल. अरे वा, येतं की प्रियंका असं करायचं हळूहळू. गुड गुड शिकली बघा. प्रियांका लगेच शिकली. हे मागे जाते. बघा गरम पाण्याने कढई धुवून घेतली. आता चिकन बिर्याणी बनवायला रेडी. मला खायला मला असं लय छान वाटते. मला ते तुम्ही व्हेज वाल्यांमध्ये कन्सिडर करा. अरे कांदा काय नसतो. कांद्याला पावडर लावलेली ते कांदे वेगळे असतात त्यामुळे आपण वॉश करतो. हा हे कांदे आपले चांगले आहेत त्यामुळे वॉश करायची गरज नाही. हा घेतले घासले. गेलं का पाणी. जर आपल्याला फार्म हाऊस टाईप बनवायचंय ना तर जसं इने गवाऱ्याने मेंटेन ठेवलंय ना तसं आपल्याला मेंटेन ठेवावं लागेल. महिन्यातून एकदा दोनदा येऊन वॉश करून जात जावं लागेल. येऊ ना येऊ ना. यायचं कधीतरी मग 0 पासून सुरू करायचं पूर्ण ते. ठीक आहे आता कळलं ना. फर्स्ट टाइम करतोय ना आपण पुण्याला शिफ्ट झाल्यापासून. आलं लसूण पेस्ट. विवानचा पहिला मुक्काम आहे त्याच्या गावी. मुक्कामाला राहिलाच नाही तो अजून. नाही नाही फर्स्ट मुक्काम. लाईट नाहीये गरम होणार रे. कसं झोपायचं. होतो का बघा मित्रांनो पाऊस चाललाय बाहेर आणि हा सगळा पत्रा गळतोय इथं. ही बिर्याणी लक्षात राहणार आहे. तर थोडा चिकन बिर्याणी झालेली आहे. लक्षात राहणार आहे आता ही चिकन बिर्याणी आमच्या. छत्री घेऊन आम्ही करतोय चुलीवर. बघा इथं ताई आहे. भिजलोय आम्ही सगळे. झालं लागली असे ते हा असलं तर का कांदा कांदा बघा मित्रांनो आम्ही जेवण करतो आता. चला आता जेवण करतो आम्ही. प्रियांकाला कसा अनुभव आलाय गावाकडे डेंजर ना. आणि व्हेज लोकांना आहे इथं बेसन भाकरी आजीने बनवले. बेसन भाकरी झटकीपट पार्सल आणायचा विचार होता पण काय एवढा पाऊस चालू आहे ना बाहेर त्यामुळं काय जातात नाही आलं कुठं.